आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। 30 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार। कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार। 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार। महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरळ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणं आवश्यक। राज्यामधल्या अंगणवाडी सेविकांचे 1 ऑक्टोबरला चक्काजाम। मानधनवाढ, उपदान आणि मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। राज्यामधल्या शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारच्या हिस्स्याचे 344 कोटी रुपये विमा कंपन्यांना वर्ग। यंदाच्या ऊसाच्या गळीत हंगामामध्ये राज्यामधील साखर उत्पादनामध्ये 10 लाख टनांनी घट होण्याचा अंदाज। यंदाचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार। साखर आयुक्तालयाची माहिती। एसटीच्या चालक वाहकांना मिळणार 20% प्रोत्साहन भत्ता। उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना वाढीव उत्पन्नापैकी 20% रक्कम देण्यात येणार। पुण्यामधल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती। आमदार मोहितेंच्या कटकारस्थानाला यश मिळाल्याची विरोधकांची टीका। निर्णयाविरोधात सर्वपक्षीय विरोधक हायकोर्टात जाणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मालवणमधल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाच्या आधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण। कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। 16 ऑक्टोबरनंतर मान्सून कधीही राज्यातून परतणार, हवामान विभागाचा अंदाज।